नमस्कार तुम्हा सर्वांना. तर कसे आहात तुम्ही? तर आता सकाळी ना आम्ही सकाळी म्हणजे तरी 12 सव्वा 12 झाले होते. तर आम्ही मस्त अंघोळी वगैरे करून चहा-पाणी पिऊन आम्ही आता निघलो होतो गाडीवर बसून. तर आज म्हणजे आम्ही सर्वजण जाणार होतो माझ्या आईकडे. आणि हे बघा, हे माझ्या गार्डनमधलं फूल आहे गुलाबाचं. तर त्याला म्हणजे असं 5-6 दिवस झाले होते येऊन. मी म्हटलं हे सुकून जाईल म्हटलं म्हणून मी घेतलं आणि असं मस्तपैकी डोक्याला लावलं. आणि हा जे आहे ना, आम्ही राहतो ना, हे तिकडचं आहे. तिकडची घरे वगैरे हे सर्व मी तुम्हाला दाखवते या व्हिडिओमध्ये. हे इकडे असं ना यांचं कंपाऊंडचं काम चालू आहे. तर हे मधामध्ये आहे ना, हे असं ठेवलेलं आहे त्यांनी, मुरूम टाकलेला आहे. आणि हे बघा, हे जे आहे ना, हे आमचं म्हणजे आम्ही या कमानच्या अंदर राहतो. आणि हा जो आहे आमच्या म्हणजे समोरचा रोड आहे. तर आम्ही इथून निघलेलो आहोत आईकडे जाण्यासाठी. आणि मला काही सामान पण घ्यायचं होतं, बाजार पण करायचा होता, भाजीपाला वगैरे घ्यायचं होतं. तर म्हणून मग आणि हे इकडे रेल्वे स्टेशन आहे आमचं. तर आज रविवार होता आणि यांना म्हणजे माझ्या मुलाला सुट्टी होती शाळेला. यांना बोलले की चला म्हटलं आपण तसंच आईकडे जाऊ म्हटलं आणि संध्याकाळी परत वापस येऊ म्हटलं. आणि हा आहे आमच्या इकडचा, म्हणजे जो आता तुम्ही बघितला होता तो पुसद नाका आहे आमच्या इकडचा. आणि आता इकडे आम्ही मस्तपैकी ही आमच्या इकडची आहे कुंभारपुरा किंवा कुंभार गल्ली असं म्हणतात ना, ती आहे आमच्या इकडची. आणि हे बघा किती मस्त इथे ना उन्हाळ्यामध्ये पाणी प्यायचे माठ, गल्ले, विविध अशा मातीच्या वस्तू ह्या आहे ना सर्व इकडे मिळतात. आणि आपण कसं गाडीवर बसून चालत म्हणजे गाडीच्या मागे आपण बसतो ना, तेव्हा असा वेळ पटकन जातो. आणि हे बघा, हे आमच्या इकडचं आहे ना बालाजी मंदिराचं तलाव. हे आहे आमचं इकडचं बालाजी संस्थान. याच्या समोरच आहे शनिदेवांचे मंदिर आहे हे. आणि याच्या समोर हे जे दिसत आहे ना तुम्हाला कमान, हे आहे राम मंदिर. तर आता आम्ही इथून ना आईच्या इकडे जात आहोत आणि तुम्हाला दाखवते. हे बघा, इकडे जे आहे ना हे माझं सासर आहे बरं. हे जे आहे ना छोटा हत्ती आहे इथे उभा आहे, स्कूटी आहे ही आणि हे किराणा 2 दुकान, हे माझं सासर आहे. आमचं म्हणजे जुनं घर आहे, पहिले आम्ही इथे राहत होतो. आणि हे माझ्या आईच्या इकडचे हनुमानजीचे मंदिर आहे. आणि ही आता आम्ही आलेलो आहोत माझ्या आईच्या गल्लीकडे. आणि हे बघा, हे आहे माझ्या आईचे घर. आता आम्ही इथे उतरलो होतो आणि लगेच माझा मुलगा, माझे मिस्टर आणि मी अंदर गेलो. त्याला ना इथे आलं ना की पाणी खेळायचा खूप हे नाद आहे त्याला. आणि ही बघा, ही आहे माझी आई. त्याला ना लाडाने बोलत होती माझी आई. आणि हा पण इथे आता फ्रीज खोल, हे खोल, ते खोल. आणि माझ्या आईने ना माझ्यासाठी सोफ्याच्या कवर घेतल्या होत्या इथे, तर तेच दाखवत होती ती. आणि हे बघा, हे माझ्या आईचं असं शोकेस ठेवलेलं आहे. हे टी व्ही वगैरे, माझ्या बहिणीचं लग्नातलं हे म्हणजे असं कलरिंग केलेलं होतं घराला. आणि ही मी आणि आम्ही आईकडेच होतो संध्याकाळी 5-5:30 पर्यंत. मग तिथेच आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग तिथून आम्ही पुन्हा माझ्या सासरी आली. ती दुकान तुम्हाला दाखवलं होतं ना तिथं मग मी माझ्या दोन्ही मुलांना माझ्या सासू-सासऱ्यांकडे ठेवलं आणि तिथून आम्ही दोघे मग गाडीवर बसून निघालो होतो बाजारामध्ये बाजार करण्यासाठी. आणि आम्ही आता बाजारामध्ये पोहोचलो होतो. मग तिथे यांनी गाडी लावली आणि आम्ही निघालो बाजारामध्ये बाजार करण्यासाठी. हे बघा, हे आहे आमच्या इकडचा रविवार बाजार. आमच्याकडे रविवार आणि गुरुवार असे 2 बाजार भरतात. आणि मग मी इथे आहे ना आलू वगैरे, कांदा
लसूण, मला जो जो भाजीपाला हवा होता ना मी तो सर्व घेतला. म्हणजे हा कसा व्हिडिओ ना लॉंग होऊन जाईल ना खूप, म्हणून हा असा आहे ना यांनी कट करून टाकला. टमाटर वगैरे, फुलगोबी, पत्तागोबी आणि इथून ना मटकी पण घेतली होती मी. मटकीची भाजी खूप आवडते मला आमच्या घरी. आणि मग मला ना कळस करायचा होता देवीचा, त्यासाठी पान पण घेतले इथून. आणि इथे मग आमचा बाजार घेणं हा झाला होता पूर्ण. मग इकडून आम्ही चाललो होतो आता गाडीकडे वापस. इकडे बसले गाडीवर आणि इथे आम्हाला ना हे घ्यायचे होतं डाळिंब. तर ते बोलले डाळिंब 200 रुपये किलो. मी म्हटलं यांना राहू द्या, म्हटलं आपण पुढे समोर बघू म्हटलं. तर इथे हे आमचं पाटणी चौक आहे. इथे काय माहीत काय घडलं होतं, ती पोलिसाची गाडी वगैरे आली होती रस्त्यामध्ये आणि गर्दी होती तशी थोडी. आणि हे बघा इकडे ऊस वगैरे पण अशी विकायला आलेली आहे. आणि आम्हाला ना इकडे माझा मोबाईल दाखवायचा होता, त्याच्यावरनं नाव येत आहे म्हणून. मग ते आम्हाला इथे ठीक करायसाठी आम्ही इथे आलो होतो. पण काय झालं की नाही का, ते म्हणजे मोबाईल ठीक करायसाठी गेलो होतो आम्ही तिथे, तर तो मुलगा तिथे नव्हता. मग आम्ही परत गेलो होतो माझ्या सासरी आणि तिथून 2 मुलांना आम्ही घेतलं सोबत आणि गाडीवर निघलो आम्ही मग इकडे वापस घरी जाण्यासाठी. आमच्या घराकडे वापस निघलो. मग मला रस्त्यामध्ये आम्हाला थोडी भूक पण लागली होती, म्हणजे संध्याकाळ झाली होती ना. सकाळी जेवण केलं होतं मी आईकडे. मग यांना बोललो आम्ही की चला आपण पाणीपुरी नाही तर मग काही ना काही खाऊ पाणीपुरी वगैरे. मग आम्ही इथे आलो होतो आणि मी माझ्यासाठी ना खस्ता घेतला होता. खस्ता खायची खूप इच्छा झाली होती मला. मग मी यांना सांगितलं की मला खस्ता खायचा आहे म्हणून. मग आम्ही खस्ता बनवण्याची ऑर्डर दिली त्या दादाला. आणि हे बघा, हे आमचा इथे ते खस्त्याची प्लेट लावत आहे दादा. तर आमचा खस्ता इथे ना तयार होत आला होता आणि हा दादाने दिला आम्हाला खस्ता. छान होता खस्ता. आम्ही इथे टेस्ट केली, एकदम भारी होता बरं. हितेशला पण दिला मी थोडंसा, त्यानेही खाल्ला. आणि मोठा मुलगा जेवून आला होता माझा आईच्या ऐकून. मग त्याला काही भूक नव्हती, त्याने काही खाल्लं नाही. मग यांनी इथे ना 2 हे घेतलं, म्हणजे अशी सुक्कीवाली पाणीपुरी असते ना खटाई टाकलेली, ती घेतली होती. मग इथे हे आम्ही खाल्लं आणि मग मी पाणीपुरी खाल्ली. बाहेर आल्यावर पाणीपुरी नाही खाल्लं की मग कसं वाटत नाही, बाहेर आलतो म्हणून आपण. मग इथे पाणीपुरी खाल्ली आणि मग इथून पाणीपुरी वगैरे खाऊन त्या दादाला पैसे देऊन आम्ही वापस निघालो आमच्या घरी आता. तर हा जे आहे ना, हे आहे आमचा उडान पूल आहे. पुसद नाकावरचा उडान पूल असं बोलतात त्याला. आणि रात्र म्हणजे चांगलाच अंधार पडलेला होता बरं. आणि जायच्या वेळेस 7 सव्वा 7 झाले होते आम्हाला. आणि हे बघा, ही आहे आमचं साई लीला नगरची कमान. त्याच्या आतमध्ये आहे आमचं घर. आणि मला ना संध्याकाळी येऊन पुन्हा आहे ना हळदी कुंकू होतं आमच्या कॉलनीमध्ये. 2 घरी होतं हळदी कुंकू. मग यांनी मला काय केलं, जिथे हळदी कुंकू आहे ना त्यांच्याच घराच्या बाहेर मला सोडलं आणि हे गाडी घेऊन घरी गेले होते चावी वगैरे घेऊन. मग मी गेले तिथे आणि तिथे मी दाखवते तुम्हाला आहे समोर. तर हे बघा, इकडे होतं हळदी कुंकू. हे बघा हळदी कुंकूची रांगोळी. आणि हे बघा त्या ताईंचं डेकोरेशन त्यांनी केलं होतं हळदी कुंकूचं, खूप छान केलं होतं. आणि त्या मस्तपैकी अशा तयार झालेल्या होत्या, छान दिसत होत्या. आणि इथे त्या दीदीने ना आम्हाला दूध पण आणलं होतं यायसाठी. आणि इथे हळदी कुंकू वगैरे मग झालं. मग इथून आहे ना बाजूच्या घरी हळदी कुंकू होतं. हे बघा त्यांच्या इथलचं पण असं डेकोरेशन केलं होतं छान. आणि नाश्ता पण होता इथे कचोरी. मग ते घेऊन मी आता हे बघा पैदल जाते घरी, कारण इथेच माझं घर आहे बरं जवळ. आणि इथे ना कसं लाईटची कमी आहे ना, म्हणून असं ना क्लिअर नव्हतं दिसत.
मग मी माझी 2 मुले आम्ही पैदल पैदल अशी जात होतो घरी. आता हे बघा इकडे आहे माझं घर. हे बघा हे इथून. आता मी आली होती घरी आणि मग घरी आल्यानंतर मी रात्री खिचडीच केली. कारण थकलेलो होतो बाहेरून जाऊन आलं, म्हणजे काम वगैरे तर काही केलं नव्हतं, पण तरी असं थकलेल्यासारखं वाटतेच बाहेरून आलं की. मग मी खिचडीच केली होती संध्याकाळी. तर हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बाय बाय.